हे बघा आज मशीनने केला कहर. हे बघा सगळीकडे पाणी पाणी. वैद्य कसं वाटतंय? मी सगळं घर पाणी पाणी झालेलं सगळं घरात, कारण की मशीन झाली वरपूल आणि सगळं घर पाणी पाणी काढायला पप्पा मी बाई तू मी रुको जरा सबर करो. हाय फ्रेंड्स, कसे आहे सगळेजण? सगळेजण पाणी काढायला. आज आमच्या घरामध्ये सगळं पाणी पाणीच झालंय. माझ्या चुकीमुळे झालंय ते, की असं कोणाच्या चुकीमुळे झालं नाही. कारण मी काय केलं, मशीन लावली भरायला आणि त्याच्यामध्ये गेली निघून. तिकडच्या घरात काम आवरत होते पटकन, सिद्धांचं शाळेचं हे ते घरातलं खूप काम पडलेलं होतं आणि मी मशीन लावली आणि तो बिछाना टाकला. हे झोपले होते, त्या बिछाण्यावर टाकला ना म्हणजे झोपले होते आणि माझं लक्षातच नाही. लाईट 2 दिवस झालं दुपारची येते जाती आणि सकाळपासूनच लाईट नसते. त्याच्यामुळं म्हणलं काय नाही, विसरून गेले. मी गेले एवढे विसरून गेले तर डायरेक्ट वेदन मला सांगायला आला की आहे ना मम्मी घरात पाणी 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 करायला लागलं. मला काही कळालंच, पाणी पाणी करायला लागलं म्हणल्यानंतर मी म्हणलं हे काय झालं. मग माझ्या अचानक लक्षात आलं मी मशीन लावली भरायला. तिथून ओरडतच आले पाणी 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 करत घ्यायचं. सगळा बिछाना भिजला. इथं पण बघू शकता तुम्ही सगळं घरात पाणी झालेलं आहे. हा बिछाना वर उचलून ठेवला सुका सुका आणि सगळी गोदडी हे सगळे भिजली. हेपर्यंत पाणी आलं. सगळं पाणी हा पूर्ण भिजला. ह्या तर घरात बघा सगळं म्हणजे सगळं इथपर्यंत असं सगळं पाणी पाणी झालेलं आहे. म्हणजे असं भरपूर वाहत होतं, इतकं पाणी व्हायला लागलं पूर्ण घरात पाणी झालं. इथं धान्याचं टेन्शन आलंय मला. इथं धान्याचं टेन्शन आहे, म्हणजे खाली पाणी नसून गेलं म्हणून हे पहिलं पटकन ना बाकीचं काढलं पाणी मी भरपूर जास्त. पण आता ह्याच्या खाली पाणी नसून जावं म्हणून पटकन इथलं साफ करून घेते. म्हणजे थोडं जर घर सुकलं तर ते धान्य तिथून साईडला काढता येईल मला. नको 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 दादा. आणि हा असं मध्ये मध्ये करतोय ना, मला काय सुधरूनच द्यायना. मला टेन्शन आलंय. तर कसं मम्मी आली की मम्मी वरडण आणि ह्यांचा तर वरडा भेटायच लागला. मला किती वेळाचं झालं वरडायला लागलं ते. पण कधी कधी होऊन जातो. माझं कसं म्हणणं आहे, 2 डिलिव्हरी नंतर बाय बुद्धी तिची नजरा भ्रष्ट होती. बात तो सही है. पहिल्या डिलिव्हरी बघा काय वाटत नाही, आपण नॉर्मल चिल राहतो. म्हणजे हा सगळं डोकं व्यवस्थित जागेवर असतं. पण जशी दुसरी डिलिव्हरी होती ना आपली तशी आहे ना आपण विसर भोळापणीत जातो. कुणा कुणाला असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की माझ्या संगती लय वेळा होतं, मी भरपूर गोष्टी विसरून जाते. भरपूर गोष्टी माझ्या लक्षातच राहत नाही. सगळं इथं बघा ह्याच्या खाली पण पाणी गेलेलं आहे, सामानाच्या खाली. सिद्धांत दादाचं हे पण बुक्स पण भिजलं. इथलं पिशवी बघा दिसतंय काय, पॅड बीड सगळं भिजलेलं आहे. तर आता तात्पुरतं ठेवते सगळं इथं. जे समोर समोरचं पटापट पाणी काढतं म्हणजे बाकीचं मला सामान काढता येईल. आता हे सगळं मला सगळं काढून घ्यायला लागेल इकडं. हा पाणी बघायचं. काय बघतोस? बघा असं वैताग आणायला लागलाय ना, भरपूर वैताग आणायला लागलाय. लय पटकन पुसून घेते आता. बघा बरं झालं आंघोळ पण केली नव्हती, कारण की सकाळ सकाळ आहे ना 2-3 दिवस पाऊस यायला. काल थोडा 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 पाऊस पडत होता म्हणून त्यात थंडी वाजायला लागली म्हणून म्हणलं थोडं उशिराने पाणी करते. बघा बघा पाणी. वेदांत तुम्हाला सगळ्याला म्हणते पाणी बघा. नको ना बाळा. आणि हा मग इतका त्रास द्यायला लागलाय, मरणाचा त्रास द्यायला लागलाय. हे आपली सामानाची स्टोर रूम आहे तशी. स्टोर रूम मध्ये पाणी गेलेलं चांगली गोष्ट नाहीये. मोठी पुसून घ्यायचं. तसं नाही करायचं राजा. तू पाणी काढत होता ना तिथं, कसं काढत होता पाणी? जा काढ जा जा बाळा पाणी काढ. जा ना सोना. आण ते झाडू आण. त्याने एक झाडू आमचा तुटलेला होता तो घेतलाय आणि सुपलीने पाणी काढत होता. जा बाळा. कसं पडला? सगळं घरात पाणी पाणीच झालंय. वैदू पप्पाला आवाज देतोय आणि काय म्हणतोय, बाबू झालू दे ना. बाबा म्हणतो ना माझ्या पप्पांना, तर लाडाने म्हणतोय बाबू पाणी दे ना. असं वैताग आणून सोडलं. आता हे कधी उरकून होते काय माहिती, पण आलंच वेगळाच पसारा झालाय माझ्या घरामध्ये पूर्ण.
आता त्याच्यामध्ये सिद्धांत दादा पण येईन शाळेतनं, मम्मी येईन, त्यांचं वेगळंच कुठं ना अजून. तर हे काढायला मला कम से कम 1-1.5 तास जाईल मला असं वाटायला लागलं सगळं आवडतं. ओ आलो अगं आला वेदून आला. तिकडं पप्पा पण पाणी काढायला मदत करतात ते माझे, भरपूर पाणी तिथून तिथून सगळीकडनं चालू. पूर्ण अशी भिजायला लागले मी तर पाण्यामुळे. पप्पा पण मदत करायला लागले, ते पटापटा 2 जण उरकून घेतला ना पटकन होऊन जाईल. बाई तू सरक सरक राजा. चला आता आम्ही हे सगळं आवरून घेतो. सगळं एकदाच काम येऊन पडले. गॅलरी पण धुवून झाली, आता अजून फरची पुसायची ती आंघोळ करते नंतर. भिजले. तुमच्या घरात होतं का असं कधी बाहेर गावी बिवाई गेल्यावर पाणीचं लोड? आमच्या घरात आंघोळ करून येऊन बसला, माझं काय पुसायचं काय ना. अजून तर मला हे बघायचंय, माझे सगळे कपडे एका ह्याच्यात ठेवले होते ते सगळे भिजले टोपली. तुम्हाला दाखवते मी, एवढं पुसते मी पहिला. आता घरात बसून कुठं नाहीत का नाही चांगले कामाचे. आता गॅलरी ते सगळं पुसून घेतली, धुवून घेतली, सगळं माती. हे पण आता घर पुसून घेते. ह्याच्या पूर्ण ह्याच्या खाली पाणी गेलं. हे सगळे कपडे उचलून पटकन इथं आणून ठेवले, खाल्लं सगळं भिजले. आता हे सगळं घर पुसल्यानंतर ना मला सगळं बघायचंय ह्याच्यात किती पाणी गेलंय. आता पुसून घेते, तिकडचं तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय सगळं आवरलंय कसं. पण किती झालं माझ्या. आत्ताच माझी आंघोळ पण केली. कम से कम ह्या कामाला मला 2-2.5 तास गेले. घरातलं सगळं आता तुम्ही बघू शकता, सगळं क्लीन करून टाकले मी. आणि तर गॅलरी पण सगळं म्हणजे बिछाना सगळं गॅलरी पण धुतली, पूर्ण गॅलरी धुवून घेतली. हा बिछाना आता लाईट नाहीमुळे असं सुकवते, लाईट आली की मग परत धुवून काढता येईल. परत आता ते घरात वरलं कसं ठेवायचं म्हणून. पण आता घर स्वच्छ वाटायला लागले, पूर्ण घर एकदम क्लीन करून घेतलं. सगळं पाणी झालं. अजून तर इथं ओलंच आहे, इथं थोडं थोडं ओलं. परत किचनमध्ये तिथं पण ओलंच राहिलेलं आहे. पण अजून लाईट नाहीमुळे प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि अजून मला तर आत्ता आंघोळ झाली, ते सगळं आवरलं. आणि मला अजून भरपूर काम आहे. आता ते माझे सगळे कपडे आहेत ना, मी एका ट्रॉली बास्केट त्याच्यामध्ये सगळे कपडे ठेवले आणि ती सगळी खाल्लं भिजली. आणि मग ते तिथं चालू आहे आणि वेदांचा नाश्ता चालू आहे. त्याला पण भूक लागली, पण मी काय त्याला हेच केलं नाही, नाश्ता बिष्टा दिला नाही ह्या पाण्याच्या नादामध्ये. मग त्याचे पप्पा त्याला चारतं ते नाश्ता. लय भरपूर काम, असं एवढं काम पडलं आहे ना. बघू मला हे दिसतं नाही बास्केट, हे सगळं मला बास्केटचं काम करून घ्यायचं. हे सगळं ओलं झालं आहे. आणि ते हे 2 जण नाश्ता आता ह्याला चारा लागलं, त्याला पण भूक लागली म्हणून. मला असं दिसतंय तुम्हाला हे 5-7 मिनिटाचा व्हिडिओ, पण ह्याच्यामध्ये मला 3-3.5 तासाची मेहनत सगळी वाया घालून. आणि मग आंघोळ बिंघोळ परत एवढी भिजली होती, आंघोळ बिंघोळ केली. चला मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटलाय तो नक्की मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.